Exercise 2.2. Solve the quadratic equation by factorization method. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहे फॅक्टोरायझेशन मेथड. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो? ax² bx + c = 0 आणि a b c हे कोएफिशियंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला पहिला प्रॉब्लेम दिला आहे x² - 15x + 54 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करावं लागतं. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. तर फर्स्टचं कोएफिशियंट आहे 1, थर्डचं कोएफिशियंट आहे 54. तर याचं मल्टिप्लिकेशन होईल 54. आणि आता याचे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याची सम आली पाहिजे -50 मिडल टर्म एवढी. म्हणजे स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. पहिल्या आणि तिसऱ्या टर्मचं कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन 54 आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याची सम आली पाहिजे -50. तर 54चे फॅक्टर्स पाडू. ठीक आहे. आता इथे 54चं साईन आहे प्लसचं, म्हणजे एक तर आपल्याला दोन्ही फॅक्टर प्लस घ्यावं लागेल, नाही तर दोन्ही फॅक्टर मायनस घ्यावं लागेल. पण आपल्याला मिडल टर्म किती पाहिजे? -15 पाहिजे. आता इथे -15 आलं पाहिजे, तर इथे दोन्ही फॅक्टर कोणते घ्यावं लागेल? मायनस, कारण की मायनस इंटू मायनस प्लस. इथे पण मायनस घ्यावं लागेल आणि इथे पण मायनस. आणि आता 54चे फॅक्टर्स पाडावं लागेल. याची सम किती आली पाहिजे? 15. तर 9 × 6 = 54. 9 आणि 6ची सम किती होत आहे? 15. कारण की दोन्ही मायनस आहे. सेम साईन असेल तर त्याची ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये होते. आता आपल्याला काय करावं लागेल? स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर हे 15x आहे, -15x, याचे 2 पार्ट बनवावं लागेल, -9x आणि -6x. म्हणजे x² - 9x - 6x + 54 = 0. त्याच्यानंतर आपल्याला 2 टर्मची एक पेअर, 2 टर्मची एक पेअर झाल्या. आणि पेअर झाल्यानंतर त्या पेअरमधून कॉमन काढायचं. पहिल्या पेअरमधून काय कॉमन निघते? इथे x² आहे, इथे x आहे, म्हणजे याच्यातून काय कॉमन निघते? x. ते इथून x कॉमन काढायचं. x कॉमन काढलं तर स्क्वेअरमधला एक x निघाला तर x, मायनस 9x मधला x निघाला तर 9, मायनस. आता बघा इथे 6 आहे, इथे 54 आहे आणि याचे फॅक्टर्स आहे 9 × 6 = 54, म्हणजे कॉमन फॅक्टर 6 होत आहे. तर त्या 6ला कॉमन काढायचं, म्हणजे इथे राहील x. परंतु आपण मायनस कॉमन काढलं, मायनस कॉमन काढलं तर आतमधलं चिन्ह बदलते, म्हणजे प्लस आहे तर काय होईल? मायनस. आणि 54मधनं 54 म्हणजे 6 9 जार होते, तर याच्यातले 6 बाहेर गेले तर इथे राहील 9 = 0. आता x - 9 x - 9 दोन्ही कंसामध्ये सेम आहे, तर पूर्ण कंसाचा कंस कॉमन निघेल. x - 9 x - 9. मग आता किती व्हायचे? x - 6 आणि = 0. आता काय होत आहे? हा कंस गुणिला हा, ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे? 0 येत आहे. म्हणजे पहिली ब्रॅकेट 0 राहील, नाही तर सेकंड ब्रॅकेट. म्हणजे x - 9 = 0 और x - 6 = 0. आता आपल्याला xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर 9ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि 9 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल, साईन चेंज होईल. x = -9 इकडे आल्यावर +9 होईल. आणि इथे x = -6 राईट हँडला जाईल, राईट हँडचं साईन चेंज होईल, तर -6 आहे तर +6.
दिस इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आहे प्रॉब्लेम नंबर 2. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आता हे पण आपल्याला फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर काय करावं लागेल? फर्स्ट स्टेपमध्ये काय आहे? फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. तर फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट आहे 1 इंटू सेकंड टर्मचं कोएफिशियंट आहे -20 इज इक्वल टू एकचदा मायनस चिन्ह आहे तर -20 1 जार 20. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन आलं -20. आता आपल्याला याचे फॅक्टर्स पाडावं लागेल. याचे फॅक्टर्स किती आलं पाहिजे? मिडल टर्म एवढं म्हणजे 1 आलं पाहिजे. आता मल्टिप्लिकेशन मायनस आहे तेव्हा एक फॅक्टर प्लस घ्यायचा आणि एक फॅक्टर मायनस, कारण की या दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये आलं पाहिजे. तर याच्यातला एक प्लस राहील आणि एक मायनस राहील. एक फॅक्टर प्लस एक फॅक्टर मायनस. आता एक फॅक्टर प्लस आणि मायनस आहे तर याचे फॅक्टर पडेल 5 4 जार 20. 5 4 जार 20. आता आपल्याला आन्सर 1 पाहिजे आहे. तर 5 मायनस 4 येत आहे 1. तर मग आपल्याला मिडल टर्मला स्प्लिट अप इंटू 2 पार्ट करावं लागेल. 5xला काय घ्यावं लागेल? 5x आणि -4x म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. या स्टेपमध्ये काय केलं आपण? स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला 2 पेअर करावं लागेल. 2 टर्मची एक पेअर, 2 टर्मची एक पेअर. आता आपल्याला पेअरमधनं कॉमन काढायचं असते. तर बघा इथे एक्स कॉमन निघते. एक्स कॉमन काढलं तर एक्स स्क्वेअरमधनं एक एक्स कॉमन काढला तर एक्स राहिला आणि इथं एक्स कॉमन निघालं तर 5 राहिले. नंतर मायनसचं चिन्ह आहे. आता इथे 4 आहे आणि इथे 20चे फॅक्टर कोणते पडले होते? 5 4 जार म्हणजे याच्यामध्ये 4 4 कॉमन आहे म्हणजे आपण 4 कॉमन काढू शकतो. मग इथे राहील 4 कॉमन काढलं तर एक्स, पण मायनस चिन्ह कॉमन काढलं तर आतमधलं चिन्ह बदले. आणि 20 आहे. 20मधलं 4 कॉमन काढलं तर 5 4 जार. तर मी 4 कॉमन निघालं की इथे राहील 5 इज इक्वल टू 0. मग इथे या दोन ब्रॅकेट सेम आहे. एक्स प्लस 5 एक्स प्लस 5 म्हणजे या ब्रॅकेट कशा निघेल? कॉमन. तर एक्स प्लस 5ला कॉमन काढायचा. एक्स प्लस 5 मग आता किती उरेल? एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 होत आहे. तर एक तर पहिली ब्रॅकेट 0 राहील किंवा दुसरी ब्रॅकेट 0 राहील. म्हणजे एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे तर प्लस 5ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि राईट हँड साईडला जाईल तर त्याचं चिन्ह चेंज होईल. म्हणजे एक्स इज इक्वल टू प्लस 5 आहे तर -4 होईल. आणि इथे पण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर 4ला राईट हँड साईडला लावावं लागेल. मग -4 राईट हँड साईडला जाऊन त्याचं साईन चेंज होईल म्हणजे +4. म्हणजे एक्स इज इक्वल टू -5 आणि एक्स इज इक्वल टू 4 आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे आपलं सेकंड प्रॉब्लेम सॉल्व झालं. आता आपण घेऊ प्रॉब्लेम नंबर 3. तिसरं कोणतं आहे आपलं? 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. तर इथे पण आपली फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं.
तर फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट 2 आणि थर्डचं 13 म्हणजे काय होईल 2 × 13 किती होईल 26. आता मल्टिप्लिकेशन कशामध्ये आहे प्लसमध्ये आहे म्हणजे दोन्ही फॅक्टर प्लस नाहीतर दोन्ही फॅक्टर मायनस. पण आपल्याला कशात पाहिजे आहे प्लसमध्ये पाहिजे आहे म्हणजे दोन्ही फॅक्टर प्लस घ्यावं लागेल. तर स्प्लिट ऑफ द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर याची सम आली पाहिजे 27. तर 26ची काय होईल 26 1 जा 26. तर 26 आणि 1 27 होते. मल्टिप्लिकेशन प्लसमध्ये आहे तर दोन्ही प्लस पाहिजे नाही तर दोन्ही मायनस पाहिजे. पण आपल्याला आन्सर प्लसमध्ये पाहिजे तर दोन्ही काय घ्यावं लागेल प्लस घ्यावं लागेल. तर दोन्ही फॅक्टर्स मिळाले. मग आपल्याला काय करावं लागेल स्प्लिट ऑफ द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर 27y आपल्याला 2 पार्ट करावं लागेल म्हणजे 26y + 1y म्हणजे याला कसं लिहावं लागेल 2y² + 26y + 1y म्हणजे y +13 = 0. मग काय करतो आपण दोन टर्मची एक पेअर आणि मग कॉमन काढतो. तर पहिल्या टर्ममधून काय कॉमन निघेल y² आणि y आहे तर y तर कॉमन निघते आणि 2 आणि 26 मधनं काय कॉमन निघते 2 कारण की 13 2 जा 26 होते म्हणून आपल्याला 2 आणि y कॉमन काढावं लागेल 2 आणि y. आता 2 आणि y कॉमन निघालं तर याच्यातलं 2 आणि y निघालं y वर्गपैकी एक y निघालं हे 2 निघालं तर इथे राहील y प्लस हे y बाहेर निघालं आणि 26 मधनं 2 बाहेर निघाले म्हणजे 13 × 2 इथे राहील 30 प्लस. आता या ब्रॅकेटमध्ये काहीच कॉमन निघत नाही तर किती काढायचं 1 म्हणजे इथे काय राहील y + 13 = 0. आता बघा या ब्रॅकेटमध्ये पण y + 13 आहे या पण ब्रॅकेटमध्ये y + 13 आहे तर कंप्लीट ब्रॅकेटच कॉमन निघून जाईल y + 13. आता किती वाचेल 2y + 1 = 0. आता याचा अर्थ काय होतो दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. एक तर पहिली ब्रॅकेट 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेट 0 असेल म्हणजे y + 13 = 0 or 2x + 1 = 0. म्हणजे आता y = काय होईल 13ला राईट हँड साईडमध्ये न्यायचं आहे तर 13 राईट हँड साईडला निघेल तर त्याचं साईन काय होईल चेंज होईल तर +13चं -13. तसंच इथे 1ला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर 1ला राईट हँड साईडला न्यावं लागेल 2x = राईट हँड साईडला जाईल तर ह्याची पण साईन चेंज होईल +1चं काय होईल -1. आता हे जे 2 आहे x सोबत कशात आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि मल्टिप्लिकेशनची नंबर कुठे जातो डिव्हिजनमध्ये तर हे 2 कुठे येईल डिवाइडमध्ये म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय होईल -1/2. तर y = -13 yच्या फॉर्ममध्ये आहे इथे y लिहावं लागेल इथे y लिहावं लागेल इथे तर y = -13 आणि y = -2 आर द रूट ऑफ द quadratic equation. तर प्रॉब्लेम 4 काय आहे 5m² = 22m + 15. आता आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. आता बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पण जनरल फॉर्ममध्ये नाही लिहिलं आहे. कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे ax² bx + c = 0. तर राईट हँडला 0 पाहिजे. तर आपल्याला ह्या दोन्ही टर्म ज्या राईट हँडला गेल्या ह्या लेफ्ट हँडला आणावं लागेल म्हणजे काय होईल 5m². आता राईटचा नंबर लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होईल म्हणजे -22
यम आणि 15 लेफ्टला येईल तर याचा पण साईन चेंज होईल. 15 इज इक्वल टू 0. आता हे झालं जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याचे फॅक्टर्स पाडू शकतो आणि स्टेप माहिती आहे आपल्याला. फर्स्ट आणि थर्ड टर्मचं कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 इंटू -15 याचं मल्टिप्लिकेशन एकदा मायनसचं चिन्ह आहे. 15 5 = 75. ठीक आहे. आता आपल्याला या 75चे काय पाडायचे आहे? फॅक्टर्स पाडायचे आहे. तर 75चे फॅक्टर्स काय पडेल? 22 आला पाहिजे. तर मायनस आहे तर एक फॅक्टर प्लस राहील, एक फॅक्टर मायनस राहील. एक फॅक्टर कोणतं राहील? प्लस आणि एक फॅक्टर मायनस. आणि सम किती आली पाहिजे? 22. आता 25 3 एक प्लस पाहिजे आणि एक मायनस पाहिजे. आणि आता बघा प्लस मायनस आहे तर सबस्ट्रॅक्शन होईल. तर 25 - 3 म्हणजे 22 येत आहे. तर याच्यातलं एक प्लस घ्यायचं आहे, याच्यातलं एक मायनस घ्यायचं आहे. पण आपल्याला ॲन्सर कशामध्ये पाहिजे आहे? मायनसमध्ये. तर मायनसमध्ये ॲन्सर कधी मिळेल? जेव्हा मोठा डिजिट मायनस राहील आणि लहान डिजिट प्लस राहील. ठीक आहे. तर याची सम येत आहे -2. मग आपल्याला काय करावं लागेल? स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे 22m आहे त्याच्या जागेवर -22m आहे त्याच्या जागेवर -25m आणि 3m लिहावं लागेल. म्हणजे काय होईल? 5m² -25m प्लस 3m -15 इज इक्वल टू 0. मग काय करायचं? पेअरिंग करायची. 2 टर्मची एक पेअर, 2 टर्मची एक पेअर. आता पहिल्या पेअरमधनं काय कॉमन निघते? m² आणि m याच्यातनं m कॉमन निघते. इथे 5 आणि 25 तर 5 5 = 25 होते. म्हणजे 5 पण कॉमन निघते आणि m पण कॉमन निघते. म्हणजे 5 आणि m कॉमन काढायचं. 5m निघाला तर हा 5 निघाला, याच्यातला m निघाला, स्क्वेअरमधला एक m आहे. मायनस 25मधले 5 निघाले तर किती राहील? 5 आणि हा m कॉमन निघालेला आहे. प्लस इथे 3 आहे आणि इथे 15 आहे तर 3 5 = 15 होते. म्हणजे याच्यातनं आपण 3 कॉमन काढू शकतो. 3 मग इथे m राहील. 3 कॉमन निघाला याच्यातनं. 15ला 3 5 = होते, याच्यातले 3 निघाले तर किती राहील? 5 म्हणजे -5 इज इक्वल टू 0. मग आता बघा या ब्रॅकेटमध्ये m - 5 आहे, इथे पण m - 5 आहे. म्हणजे m - 5 काय होईल? कॉमन. तर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील? 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजे पहिली ब्रॅकेट 0 राहील किंवा सेकंड ब्रॅकेट म्हणजे m - 5 इज इक्वल टू 0 और 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता आपल्याला mची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर -5ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. तर -5 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन काय होईल? चेंज होईल. तर -5चं +5. तसंच इथे mची व्हॅल्यू काढायची आहे तर 3ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. म्हणजे काय होईल? 5m इज इक्वल टू 3 राईट हँड साईडला जाईल तर -3 होईल. आता m सोबत 5 आहे पण हे कशामध्ये आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये. मल्टिप्लिकेशनचा नंबर कुठे जातो? डिव्हिजनमध्ये. तर हे कुठे जाईल? खाली. तर m इज इक्वल टू -3/5. आता आपल्याला mच्या व्हॅल्यू मिळाल्या 2. एक m इज इक्वल टू 5 आणि दुसरी m इज इक्वल टू -3/5. तर दीज आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 5 काय आहे? हा 2x² -2x प्लस ½ इज इक्वल टू 0. आता इथे पण जनरल फॉर्ममध्ये आहे
तर डिनॉमिनेटरमध्ये 2 आलेले आहेत. इथे डिनॉमिनेटरमध्ये नंबर असतो का? जनरल फॉर्म काय? AX वर्ग प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. डिनॉमिनेटरमध्ये नंबर नसतो. इथे डिनॉमिनेटरमध्ये 2 आला आहे, तर आपल्याला पहिले या 2ला रिमूव्ह करावं लागेल. या 2ला रिमूव्ह करण्यासाठी पूर्ण इक्वेशनला आपल्याला ईच टर्मला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2नी मल्टिप्लाय केलं तर 2 2 कॅन्सल होईल. म्हणजे काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे 2 इंटू 2x² मायनस 2 इंटू 2 प्लस 2 इंटू 1/2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. 2 इंटू 2, कारण की एकाच नंबरनी मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. तर 2 इंटू 2 4x² मायनस 2 इंटू 2 4x प्लस इथे 2 2 काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे 1 इज इक्वल टू 0. आता मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. याचं जनरल फॉर्म व्यवस्थित लिहिलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. इथे 4 आहे, इथे 1 आहे. तर 4 इंटू 1 इज इक्वल टू. आता याचे फॅक्टर्स पाडावं लागेल. सम किती आली पाहिजे? -4. आता 4चे फॅक्टर, 4 कशात आहे? प्लसमध्ये. मग जे दोन्ही प्लस पाहिजे, नाही तर दोन्ही मायनस पाहिजे. तर ॲन्सर कशात पाहिजे आहे? मायनसमध्ये. म्हणजे आपल्याला दोन्ही फॅक्टर कसे घ्यावं लागेल? मायनस घ्यावं लागेल. ठीक आहे. मग 4 आलं पाहिजे. तर 4चे फॅक्टर्स काय होईल? 2 इंटू. ठीक आहे. तर -2 आणि -2 -4 होईल. आणि मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 2 इंटू 2 4. तर मग आपण या 4xची स्प्लिट ऑफ द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर 4xला काय लिहू शकतो? -2x म्हणजे 4x² मायनस 2x मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. मग काय करायची? पेरिंग. या दोनची एक पेअर, या दोनची एक पेअर. मग पहिल्या पेअरमधनं x तर कॉमन निघतो. इथे 2 आहे, इथे 4 आहे. तर 4ला 2 इंटू 2 लिहिलं तर 2 कॉमन काढू शकतो. म्हणजे आपण 2 कॉमन काढू शकतो आणि x कॉमन काढू शकतो. आता या 4मधनं 2 कॉमन निघाले तर 2 वाचले. x² x निघाला तर x वाचलं. मायनस पूर्णचे पूर्ण 2x कॉमन निघालं, म्हणजे इथे 1 वाचेल. मायनस. आता बघा, इथून काहीच कॉमन नाही निघत. काहीच कॉमन नाही निघत तर 1 काढायचा. 1 काढला तर इथे काय येईल? 2x. पण इथे आपण मायनस साईन कॉमन काढली आहे. मायनस साईन कॉमन काढली तर आतमधलं चिन्ह बदलेल. 1 इज इक्वल टू 0. मग काय होईल? 2x मायनस 1 2x मायनस 1 दोन्ही ठिकाणी सेम आहे. म्हणजे पूर्ण ब्रॅकेट कॉमन निघेल. 2x मायनस 1 आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये येईल 2x मायनस 1. ठीक आहे. इज इक्वल टू 0. मग दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. तर मग पहिली ब्रॅकेट 0 राहील, नाही तर सेकंड. म्हणजे 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता xची व्हॅल्यू काढायची आहे. तर -1 राईट हँडला असेल तर त्याची साईन चेंज होईल, +1 येईल. आणि मल्टिप्लिकेशनचा नंबर डिव्हिजनमध्ये जातो, तर xची व्हॅल्यू होईल 1/2. इथे पण आपल्याला xची व्हॅल्यू काढायची आहे. तर 1ला राईट हँडला साईडला न्या. -1 राईट हँड साईडला जाऊन त्याचं साईन चेंज होईल, +1 होईल. आणि मल्टिप्लिकेशनची संख्या जाते डिवाईड. तर x हा 2 सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तर तो राहील 1/2. तर x इज इक्वल टू 1/2 आणि x इज इक्वल टू 1/2 इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंतर 6 प्रॉब्लेम काय? 6x मायनस 2 अपॉन x इज इक्वल टू 1. आता याला सॉल्व करायचं आहे. तर याला सॉल्व करताना क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का हे वाटत नाही, परंतु इथे डिनॉमिनेटरमध्ये काय आलेलं आहे? x.
तर आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये डिनॉमिनेटर खाली चालतो का? नाही, डिनॉमिनेटरमध्ये नंबर नाही पाहिजे, इथे व्हेरिएबल आला पाहिजे. तर पहिले आपल्याला या एक्सला रिमूव्ह करावं लागेल. एक्सला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला पूर्ण इक्वेशनला एक्सनी काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 6x इंटू एक्स मायनस 2 अपॉन एक्स इंटू एक्स इज इक्वल टू 1 इंटू एक्स. एक्सनी आपण ईच टर्मला मल्टिप्लाय केला. आता काय होईल? 6x इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स कॅन्सल झाले, इथे 2 इज इक्वल टू एक्स. ठीक आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं, पण जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं नाही आहे. एक टर्म राईट हँड साईडला गेली आहे एक्सची, तर तिला आपल्याला आणावं लागेल लेफ्ट हँड साईडला. तर ती लेफ्ट हँड साईडला येईल, तर त्याचं साईन काय होईल? चेंज. पण तिची प्लेस कोणती आहे? मधली आहे, मिडल आहे. तर एक्स इकडे येऊन काय होईल? मायनस. तर पहिली टर्म आहे एक्स 6x स्क्वेअर, त्याच्यानंतर पाहिजे असते एक्सची टर्म, ती गेली आहे राईट हँड साईडला, त्याला लेफ्ट हँड साईडला आणायचं. तर ती लेफ्ट हँड साईडला येईल, तर त्याचं साईन चेंज होईल. प्लस आहे तर मायनस होईल. -2 इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला याचे फॅक्टर्स पाडायचे आहे. तर फर्स्ट आणि थर्डचं मल्टिप्लिकेशन. फर्स्ट काय आहे? 6. थर्ड काय आहे? -2. याचं मल्टिप्लिकेशन किती होईल? -12. एकदा मायनसची साईन 6 इंटू 12. आता -12चे असे फॅक्टर्स पाडायचे की सम किती आली पाहिजे? -1. आता -12चे फॅक्टर. मल्टिप्लिकेशन मायनस आहे, म्हणजे एक साईन प्लस राहील, एक साईन मायनस राहील, तेव्हा मल्टिप्लिकेशन मायनस होईल. एकाच्यातलं एक साईन प्लस घ्यायचा आहे, एक साईन मायनस घ्यायचा आहे. आणि असे फॅक्टर्स पाडायचे आहे की ज्याची सम आली पाहिजे -1, म्हणजे ग्रेटर नंबर आपल्याला मायनस घ्यावं लागेल. आता 4 3 12, 4 3 12 होत आहे, पण मायनस आलं पाहिजे, तर एक प्लस राहील, एक मायनस राहील. पण आपल्याला ॲन्सर कशात पाहिजे? मायनसमध्ये, म्हणजे ग्रेटर नंबर मायनस, स्मॉल नंबर प्लस. तर याची मल्टिप्लिकेशन -12 आणि याची सम बघा -4 + 3 होईल -1. मग आपल्याला या -xला स्प्लिट ऑफ द मिडल टर्म इंटू 2 पार्ट, म्हणजे काय करावं लागेल? -4x आणि 3x लिहावं लागेल. 6x स्क्वेअर -4x प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. मग काय करावं लागते? पेयर. या दोन टर्मची एक पेयर, या दोन टर्मची एक पेयर. मग पेयरमधनं काय करावं लागते? कॉमन काढावं लागते. तर पहिल्या पेयरमध्ये x कॉमन निघत आहे, इथे 6 आहे, इथे 4 आहे. तर 2 3 होईल, 2 2 होईल. तर म्हणजे याच्यातून 2 कॉमन निघते. 2 3 2 2 म्हणजे 2 कॉमन निघेल आणि x निघत आहे. आता 6मधनं 2 निघाले तर 3, आणि स्क्वेअरमधनं 1x निघाला तर 1 वाचला मायनस. 4मधनं 2 निघाले तर 2 2 म्हणजे 2, आणि x तर निघालेला आहे कॉमन, प्लस याच्यात काहीच कॉमन निघत नाही सेकंड पेअरमध्ये. मग किती कॉमन काढायचा? 1, म्हणजे काय राहील? 3x - 2 इज इक्वल टू 0. मग एक तर आता ही ब्रॅकेट काय? 3x - 2, ही पण ब्रॅकेट आहे 3x - 2. तर ही ब्रॅकेट कॉमन काढायची 3x - 2. तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील? 2x आणि +1 इज इक्वल टू 0. मग या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे पहिली ब्रॅकेट इज इक्वल टू 0 किंवा दुसरी म्हणजे 3x - 2 इज इक्वल टू 0 और 2x + 1 इज इक्वल टू 0. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर -2ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. 3x इज इक्वल टू -2 राईट हँड साईडला जाईल तर +2 होईल, आणि मल्टिप्लायची संख्या डिवाइडमध्ये x इज इक्वल टू 2/3. इथे पण एक्सला 1ला राईट हँड साईडला न्यावं लागेल,
तर 2x इज इक्वल टू 1 राईट हँड साईडला जाईल तर याचा साईन चेंज होईल आणि मल्टिप्लायची संख्या डिवाइडमध्ये येईल x इज इक्वल टू -1/2. तर x इज इक्वल टू 2/3 आणि x इज इक्वल टू -1/2 आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन.